हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे. बरोबर, किती जरी एसपी, कमिशनर, कलेक्टर हा मोठे मोठे अधिकारी झाले, आजही झोपडपट्ट्यात तुमच्याकडे कोण राहते बाबा? दलित समाजच राहतो. एवढ्या वर्षानंतर झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख, त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर होतात, तेवढेच भरायचे. किती वाटायला येतील तुमच्या त्या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते भटके, विमुक्त, आपले आदिवासी, पण एक समज करून दिलं. आमचे लेकरं बाळा शब्द मात्र आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काही कुत्री मांजर आहेत का रे? ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांचे जे सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांचे देत आहेत, पण त्याबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये अगदी तुम्हाला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसीची संख्या आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं त्या देशात 54% ओबीसी आहे. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अगर बॅकवर्ड क्लास वर्ग मराठा एक जात, ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहे. त्यामध्ये जाती गणना केली 63% म्हणून आम्ही म्हणतो काय जात गणना करा. 2010 आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं काय म्हणणार, समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते, त्यांना सांगितलं तू पार्लमेंट मध्ये उभा राहा आणि बोल. ते वगैरे गोपीनाथ राव मुंडे त्याच्या तोडीला आले. दोघांनी मिळून सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक अमुक सगळे जे आहेत, शरद यादव पासून लालू प्रसाद यादव ते मायावती जे जे पण होते सगळे एकत्र झाले आणि प्रणब मुखर्जींना सांगितलं सभागृहात येऊन पार्लमेंटला ते आम्ही मागणी मान्य करतो. आम्ही ती केस मागे घेतली, पण तिथे आमची फसवणूक झाली. कारण दशवार्षिक जी जनगणना आहे ती सेन्सस कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात. तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा. तिथे नाही केलं ते. त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्याने आपापलं करावं. गावाचं असेल तर ग्राम विकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने, नगर विकास खात्याने. आणि त्याच्यावरच्या आमची मागणी तेव्हापासून आहे 2010 तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदर पासून. पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी जात गणना करणार आहे. अवश्य हा आमच्या दूरच्या होत्या, आम्ही किती आम्हाला काय ते कळेल. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात तुम्ही किती आहेत काय किती आहेत काय हे चालतं. सुमित्रा महाजन
या लोकसभेचे अध्यक्ष होता, त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची आणि त्यांना सांगितलं होतीचा अभ्यास करा. त्यांनी अभ्यास केला, सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती तसंच झालं. मनमोहन सिंग कमिटी आहे, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर अभ्यास केला, सांगितलं हो त्यांची माहिती आमच्याकडे नाही. त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं, म्हणजे आयुक्ताला, की तुम्ही जेव्हा जनगणना करणार त्यावेळेला यांची जात गणना करा, म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल. हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाही आहे. झालं आणि हा सगळा डाटा उपलब्ध झाला तर ज्याप्रमाणे दलितांना भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा निधी देतं, आदिवासींना वेगळा निधी दिला जातो, तसा तो निधी मोठ्या प्रमाणावर ह्या ओबीसी समाजाला सुद्धा देशभरामध्ये मिळावा हे त्याचं महत्वाचं आहे. त्यांना घर नाही आहे, महिला अजूनही शिकत नाही आहे, कष्टाची कामं करतात, आजार पण भोगतात, अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या पैसा एक मुंडे किंवा एक भुजबळ हे दोघे राजकारणात पुढे आले किंवा 2 पैसे त्यांच्याकडे आले म्हणजे काय असा समाज श्रीमंत नाही झाला. करोडो लोक जे आहेत आज 54% 8 करोडपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये लोक आगळे अडचणीमध्ये आहेत. आणि 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं याच्या अगोदर सरकार ठरवत होतं कुणाला किती आरक्षण, याच्या नंतर आयोग नेमायचा, न्यायमूर्तीचा आयोग, ते अभ्यास करतील, त्यांच्याकडे जायचं, ते अभ्यास करून त्यांनी जर सांगितलं मंत्रिमंडळाला तर करायचं. आणि त्याप्रमाणे आयोग निर्माण झाले. मी त्यावेळेला शिवसेना सोडली, पवार साहेबांबरोबर आलो. आम्ही सांगितलं आता जालन्याला परिषद झाली, 1 लाख लोक होते, उन्हामध्ये बसले होते. पवार साहेब होते मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर, बलासरा होते वगैरे वगैरे म्हणते. एकच मागणी केली की आम्हाला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करा, आणि त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत मंडळाची अंमलबजावणी कर, आणि त्यांनी ती केली. आणि म्हणूनच मी त्यांच्या बरोबर काँग्रेस होते आणि ते कुठले 2 पक्ष झाले काँग्रेसचे, तरी सुद्धा आम्ही साहेबांबरोबर राहिलो आणि सांगितलं की नाही, आम्हाला पाहिजे असलेली गोष्ट पवार साहेबांनी आम्हाला दिली, आम्ही त्यांच्या बरोबर राहणार. इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे की काय. आणि त्याच्यानंतर मग आयोगाकडे मराठा समाज 4 वेळा गेला. खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे सगळ्यांनी सांगितलं की ही शक्य नाही. तो दुसरा आयोग गायकवाड आयोग आला. त्या अगोदरच्या आयोगामध्ये आपले तायवाडे साहेब सुद्धा मेंबर होते. महाराज वगैरे होते ना, ठाके पण होते, एक सोनवणे पण आमचे, मेश्राम होते. काहीतरी त्यावेळेला चक्र फिरलं राजकीय, एकेकाने राजकारणा दिला. हाके पण माझ्याकडे आले. मी सांगितलं अजिबात राजीनामा देऊ नको, बघूया काय होतं ते, काय करता येते कोण. आणि तिथे राहून आपल्याला लढायचं आहे. एकच मनुष्य निघाला, त्याचं नाव मेश्राम, दलित समाजाचा, थोडेसे वयस्कर, माझ्याकडे काय करतो, तुम्ही तरी इंधन राहा, बोला, काही होणार नाही, मला माहिती आहे, पण राहा. एकच मनुष्य आहे. माझं म्हणणं असं आहे, लढायला उतरल्यानंतर जे आहे शेवटपर्यंत लढलं पाहिजे. शेळी तुटो पारख नाही तुटो, नाही यायची.
आणि मग त्या आयोगाने दुसऱ्या मराठ्यांना द्या म्हणून सांगितलं. हायकोर्टाने काही मंजूर केलं, काही ना मंजूर. ते पण गेलं सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की हा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही. या समाजाचे 60% आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे, सागर कारखाने आहे, अमुक आहे, संस्था आहेत, वगैरे 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 सगळं आहे. जिल्हा परिषदेच्या भागामध्ये सगळं आहे. तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या जर समाज मागे असेल तर दुसरं आरक्षण याच्यात नाही, 50% असणार. सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि एवढंच नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राजकीय दबावाखाली कुणालाही हे आरक्षण मिळता कामा नये, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे. आपली ही जी काही सध्याचे देशातली जे आहेत त्या अधिकाऱ्यांची आणि जे काम करण्याची जी पद्धत पाहता एकूण अनेक ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या आयडिया लढवून फेक सर्टिफिकेट दिली जात आहे. आमचं भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये लक्ष द्या आणि ते रद्द करा. सुप्रीम कोर्टाने जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगतं त्यावेळेला जबाबदारी आहे. हा देशाचा कायदा म्हणतो. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मग मराठा आरक्षणाचे जे अनेक शांततामय मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले. गुजरातेत निघाले पाटीदार पटेल, राजस्थानमध्ये गुजरात, पुढे आणखी हरियाणाच्या निघाले मोर्चे. काय करतात मग मोदी साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला आणि EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्यांना त्या 50% आरक्षणामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी 10% आरक्षण देतो आहे. आणि ते 10% आरक्षण मिळाल्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलन संपली. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन काही संपलं नाही. त्या 10% केवळ मराठा समाजाचे 8% लोक त्यांचे आहेत. एक समाज तिथं म्हणजे आम्ही एवढ्या एक हिशोब मनातल्या मनात करा कोण किती आहे. 54% तर ओबीसी आहे, 54%, 13% दलित आणि 7% आदिवासी हे तर मान्य केलेले आहे. म्हणजे 20 आणि 54 किती झाले. 3% तर ब्राह्मण असतील, 77. किती राहिले आता 100%? मग त्याच्यामध्ये जैन आहे, आमचे आहेत, समचे आहेत आणि मग मराठा आहे. सांगताना सांगतात आमचे 28% करून 36%. जाती जनगणना समजेना. चुकीचे आकडे फेकता तोंडावर आणि आपण सुद्धा हे अभ्यास करत नाही. आम्ही बोललं पाहिजे सगळं, कोणी बोलत नाही. आमचे सुद्धा खूप आमदार आहेत, मंत्री आहेत. आपण म्हणतो का ते बोलत नाही? अरे बोलत नाही याच्यासाठी कारण दलित आदिवासी जे आमदार खासदार येतात त्यांना आरक्षणामधून जागा मिळते आणि आम्ही जे आहेत ओबीसी वाले आम्हाला ओपन मध्ये लढावं लागतं आणि ओपन मध्ये आम्हाला मराठा समाजाची मतं पाहिजे असतात म्हणून आम्ही बोलत नाही. पण माझं म्हणणं आहे की मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या, त्याचा तुमचा फायदा आहे.
आता जे एमपीएससीचे आणि मेडिकलचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये कट ऑफ पॉईंट कमी आहे बाकीच्यांचा, त्यांना मिळाल्या जागा, आणि ओबीसीचा कट ऑफ पॉईंट आमची वरती गेला, म्हणजे खूप मार्क्स पाहिजे त्यांच्यापेक्षा, तरच आरक्षण त्या ओबीसी मध्ये तुम्हाला मेडिकल आणि एमपीएससी मध्ये जायचं. अरे फायदा त्याच्यावर आहे. म्हणून मी विचारलं 4 दिवसापूर्वी, कोणीतरी शहाण्या माणसाने आम्हाला सांगावे की फायदा कशात आहे. तुम्हाला शिक्षणाने आणि याच्या आर्थिक मध्ये पाहिजे ना, मग त्याच्यात फायदा. पण विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत आज ओबीसी पेक्षाही जास्त मदत मराठा समाजाला मिळते. जी फी ओबीसीला तीच फी मराठा समाजाला, जी स्कॉलरशिप त्यांना तीच मराठा समाजाला. एवढंच नाही, त्यांना सगळी वसतिगृह सगळीकडे मिळाली. मुलींचं वेगळं, मुलांचं वेगळं. त्यांच्या कार्यालयाला जागा फुकट मिळाल्या, ओबीसीच्या कार्यालयाला जागा फुकट मिळत नाही. ओबीसीचे विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह नाही. ज्यांना वसतिगृह मिळालं नाही सारथीमध्ये मराठा समाजाला, त्यांना 60,000 रुपये महिना वर्षाला मिळतात. 60,000 रुपये घ्या आणि कुठे राहा आणि शिका. आम्हाला नाही, आता आपण भाटून म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, उलट आहे आता मंत्रिमंडळात की बाबांनो त्यांना जे देतात ते आम्हाला ओबीसीला द्या. ही उलटी मागणी आहे आमची. आणि म्हणून 23 जानेवारी 24 काहीतरी एक जग निघाला की मुख्य सचिव आणि इतर जे सचिव त्यांची कमिटी, आणि त्यांनी हे बघावं की सगळ्यांना सारखं तरी मिळालं पाहिजे. अरे कसला काय गुंडाळून ठेवलं त्याला, जनतेकडे चालू आहे. शेवटी मी भांडलो करा आणि आमची सुद्धा समिती करा. त्या वेळेला ही जी आहे ही समिती ओबीसी समिती सुरू झाली, आणि ओबीसी समिती सुरू झाली. दोन मिटिंग झाल्या, मोकळापणाने बोलायला मिळालं. कारण मी जे काय बोलतो आहे ते विधानसभेत सुद्धा बोललो ज्यावेळी मंत्री नव्हतो होता मार्च मध्ये बजेट सेशनच्या वेळेला, लक्ष दिलं ना. आता मोकळेपणाने बोलतो, सगळ्यांचं लक्ष आहे. मला वाईट वाटतं एका पैसे सन्माननीय पवार साहेब 2-3 वेळा बोलले, हात पडत बोलले. मी बोलणार ना, त्यांनी आम्हाला आरक्षण लागू केलं, आम्ही त्यांचे 100 वेळा आभार मानतो. पण ते म्हणतात मला मराठा समाजाच्या समितीमध्ये एक ओबीसी आहे, म्हणजे कोणते गिरीश महाजन, बाकी सगळे येतात. तिथे काय गिरीश महाजन करतात, त्यांना तिथे पैसे माहित नाही. आणि इथे ओबीसी मध्ये एकाच समाजाचे लोक पवार साहेब ते म्हणतात ते बरोबर आहे. पण पवार साहेब त्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मराठा समाजासाठी समिती निर्माण झाली. तुमच्या हातात होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अध्यक्ष, आणि तुम्ही आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेत होता. तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजित दादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं. शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई, काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले. का नाही आपण म्हटले, अरे एका समाजाची कशी समिती करता रे, भयानक कोणतरी ओबीसी. ते गेल्यानंतर मग त्याच मार्गाने चंद्रकांत दादा पाटील यांची मराठा समिती आली. त्यांनी झटाझट निर्णय घेतले आणि किती निर्णय, म्हणजे आमच्या ओबीसी महामंडळाला, जिथे आता हे अध्यक्ष होते आमचे बापू भुजबळ, झाले तर 15-20 वर्ष, 25 वर्षामध्ये 2500
25 वर्षात. आणि 3 वर्षामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाज 25,000 कोटी रुपये दाखवलं. एवढंच नाही, मी दाखवलं या वेळच्या बजेटमध्ये ओबीसी महामंडळाला आणि मराठा म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील 750 कोटी रुपये त्यांना द्या, आणखी द्या, आमचं काहीच म्हणणं नाही हो. 750 कोटी. आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी. आम्ही मी बोललो लांब सगळे बोललो, आपण लक्ष दिलं नाही. आता त्यावेळेला मी ते बावनकुळे साहेबांना या सगळ्यांना जे दाखवलं तेव्हा ते म्हणाले आणि म्हणूनच ते 25,000 कोटीवर गेले आणि आम्ही 2,525 कोटीवर गेले. हा भेदभाव का? त्याच्यासाठी कोणी बोललो नाही. पवार साहेब या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला तिथे उपोषण करत होते मुंडेकडे होते, त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही ते करायचं सोडायचे करायचे, पण या वेळेला करायचं झालं. ज्यांना कंटाळा तरी जातं का, ज्यांना ऐकायचे कथा त्यांनी हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बरेच दिवस झाले. सरकारने त्यांना सांगितलं असेल अरे उठला बाबा त्यांना त्याला हॉस्पिटल घेऊन, तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस महिला पोलीस तिथे गेले जाता त्याने सांगितलं नाही आपल्याला धूप लागलेले म्हणा आपण उद्या सकाळी. रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावच होतो. त्यांच्यातले एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्याचा अनेक गोष्टी बाहेर पडल्या नाही आधी सांगितलं. आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस परत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा फोटो आलेले आहेत. हे झाल्यानंतर आता काही आवडतच नाही किती मार खायचा आणि मग चेन चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज आणि त्याच्यामध्ये लागला अनेकांना मार झाला आम्ही आहे. पण पवार साहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे काय आहे. बरं तिथे गेले तर मग पोलिसांनी परत सुद्धा जाऊन जायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा निधन झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे त्यातली जी मंडळी जी आहेत ना त्याच्या 2 पाया पडायची. त्यातले जे आहे स्थानिक आमदार त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या सगळ्या ओबीसी वर्गांना अतिशय अनेक वर्ष ते निवडून येत होते. अनेक वेळा मीच जायचो त्यांना मत द्यायला 4 गोष्टी करायचं. आणि त्यावेळेला तुम्ही सांगा त्याच्यानंतर आता हे मुंबईत आहे. 4 दिवस मुंबई बंद, मुंबईचा सगळा बंद, त्रास किती काय
पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षांची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. साडे आणि तुम्ही आलात नाही. मी तुमच्या घरी गेलो, दिवसभर टीव्हीला चालू होतो भुजबळ. अचानक पवार साहेबांच्या घरी हजर. मी 2-3 तास बसलो. म्हटलं भेटणार का? आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे राज्याचे तर आहातच ना? त्यांनी काय उत्तर हो समाजामध्ये भांडणे लागले, ते त्यांच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही. मग म्हटलं तुम्ही का आलात ना? तुमची जबाबदारी काय? मी ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना, त्याचं करू नका सांगा. तुम्ही मिटिंगला येत का? आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहेत मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलाच नाही. आणि आता आमचं वाटोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. मी सांगितलं की हे जे आहे हा ज्या तुम्हाला पटतो का सांगा. म्हणतात हैदराबाद गॅझेटने एक मार्ग मराठ्यांना दाखव. काय मराठ्यांना मार्ग दाखव? मला बोलवलं, त्या दिवशी निर्णय झाला, मला बोलवलं. मी होतो पंकज भाऊ आणि शबीर भाऊ. आम्ही सकाळी गेलो, सगळे कागद बरोबर घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांकडे. तिथे 2 उपमुख्यमंत्री बसले होते. ते म्हणाले आम्ही हैदराबाद गॅझेट मान्य करायचं ठरवलं. पण माझं काय म्हणणं नाही. मी हैदराबाद गॅझेट काढले बघा 1921 आणि 31 मध्ये. बघा याच्यात कुणबी वेगळे लिहिले, मराठा वेगळे लिहिले. कुणबी वेगळे, मराठा वेगळे. टोटल लोकसंख्येच्या 1% किंवा 0.3% एवढेच आहे. द्या ना, कुणबी असं द्या बाबा, एवढंच. मी ज्या पाहिला नाही, मला कोणी ज्या दाखवलं नाही. आणि मग संध्याकाळी ते सगळं संपवण्यासाठी ज्या घेऊन गेले. आणि त्या ज्यामध्ये काय होतं, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना, पात्र मराठा समाज, कुणबी समाजाचे किंवा मराठा कुणबी मराठा नाही, मराठा. मुद्दा असा तुम्ही समजून घ्या. न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमली, बरोबर का? तर कुणबी समाजाचे दाखले तिकडे आंध्र प्रदेशमध्ये, निजामशाहीमध्ये, तेलंगणामध्ये. ती कमिटी, न्यायमूर्ती कमिटी तिकडे गेली. 6-6 महिन्यांनी त्यांना आपण मुदतवाढ दिली. 2 वर्ष काम चाललं आणि त्यांनी लाखो डॉक्युमेंट चेक केले आणि त्यातून शोधून काढले 2,18,000 काहीतरी कुणबी सर्टिफिकेट त्यांनी दिली. आता मला सांगा, जर शिंदे समितीने ते काम पूर्ण केलं, अहवाल मंत्रिमंडळाला सादर केला, तो मंत्रिमंडळाने मान्य केला, मग आता काम काय झालं? परत आता हैदराबाद गॅझेट कशाला? मग हैदराबाद गॅझेट कशाला? तर त्याचं उत्तर या त्यांना नोंदणी ज्यांच्या झाल्या नाहीत अशा मराठा समाजाच्या व्यक्तींना, कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी खालील प्रक्रिया राबवण्यात यावी. आणि ते पण कसं? नातेवाईक नाही, नातेसंबंध. नातेवाईक म्हटलं का रक्ताचा नातेवाईक, नातेसंबंध. मग बायकोच्या बाजूने असेल, इकडे तिकडे कुणाच्याही बाजूने असेल. ना बाबा तुम्ही शांतपणे पुढे मागे येत नाही तर पुढे येऊन बसा. घरात धूळ ओरडतोय, तुम्ही काय सांगता? नातेवाईक तो नाही, नातेसंबंध. म्हणजे कुणी कुणाचं करायचं. एकाने तर पत्रक काढलं, मी कुणबी आहे, कोणाला पाहिजे असेल सर्टिफिकेट मराठा समाजाचं मला सांगा, मी जे आहे ते ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. कोणी कुणाला, म्हणजे इकडचा चंद्रपूरचा असेल, गडचिरोली एखादा तर मराठा समाज असेल किंवा नागपूरचा, तो फार लातूरच्या याला सर्टिफिकेट देईल, ॲफिडेव्हिट देईल. हो, हा पण कुणबी आहे. पण त्याच्यामध्ये अगोदर पात्र मराठा शब्द असेल, मराठा पात्र व्यक्तींना
पात्र मराठा व्यक्तींना हे द्यावं. त्या जरांगेंनी सांगितलं पात्र शब्द काढा. मंत्र्यांना तिथेच बसवलं. 1 तासामध्ये यार बदलून आणला आणि तो पहिल्या याच्यामध्ये जो पात्र शब्द होता तो काढून टाकला आणि दुसऱ्या आदिवासींमध्ये जे आहे काही लोकांनी नोकऱ्या घेतल्या. तुझी सर्टिफिकेट सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांना नोकरीवर ताबडतोब काढा, त्यांच्याकडून पगार सगळ्या वर्षाचा वसूल करा, असा निर्णय आला सुप्रीम कोर्टाने. शेवटी त्याला काढावं आणि आज ते सर्रासपणे दिलं जात आहे. काय करायचं काय? आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की हा जो तुम्ही न्याय दिला काही आहे ना, हा मंत्रिमंडळासमोर ठेवला नाही, आम्हाला तो माहीत नाही. 1 तासामध्ये तुम्ही तो बदलला, मागासवर्गीयांचं त्याच्यामुळे नुकसान होता. ही वाली देऊन द्या मला. शिंदे समितीचं काम संपलेलं होतं. 1 मिनिट. 2,39,000 प्रमाणपत्र त्यांनी दिली. त्यांचं आता काय काम आहे? तुम्हाला एससीबीसी मध्ये तुम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे, पाहिजे की नाही ते सांगा. आम्ही त्यात विचार अर्जदारांनी कुठलंही शपथपत्र एक शपथपत्र दिलं. 13 ऑक्टोबर पूर्वी मी राहत होतो. 13 ऑक्टोबर 67 पूर्वी झालं. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आणि शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं जातीचं हे भारतात कुठेही मान्य नाही. ते कायद्याच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. आणि मग कुळ बरं त्या कुळाचा काय पण कुळ या शब्दाची कुठलीही स्पष्ट व्याख्याच नाही. कुळ म्हणजे काय तो शब्द. ते अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तिथे आहेत आणि म्हणून मग आम्हाला बोलावं. आणि आता आम्हाला सांगा की तुम्ही जे आहे की जाती जातीमध्ये तेढ वाढवू नका. म्हणजे आम्ही हे सुद्धा सांगायचं नाही किंवा आमच्या आरक्षणात धक्का लावू नका. आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आता मला सांगा या स्टेजवर 100 माणसांची बसायची जागा आहे आणि तिकडून आणखी 50 माणसं बळदांडा आले आम्हाला बसायचं, तर इकडून काही खाली ढकलले जातील का नाही? बाहेर आणि आम्ही बाहेर धक्का कसं लागणार नाही भाऊ. एक तास आहे दोघांना जेवायला दिलेला. दोघ जण जेवतात, त्याच्यात आणखी 3-4 अन्न बसवले. तेवढंच अन्न ताट तेवढंच जाईल की नाही त्यांची भाकरी. आणि शाहू महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं हे आरक्षण कशासाठी गेला. हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते घोड्याच्या पाग्यामध्ये गेले आणि त्यांनी जे आहे मध्ये चंदी टाकली. चंदी म्हणजे घोड्याचा ताळा. आणि सांगितलं की आता जे घोडे जे आहेत लुळे पांढरे आहेत त्यांना सोडा. त्यांना सोडलं आणि मग ते खायला लागले तो घास. आता म्हणजे जे तगडे घोडे आहेत त्यांना सोडा. आता तगडे घोडे गेल्याबरोबर त्याने लाथा घातल्या आणि जे दुसरे होते बिचारे त्यांना बाजूला केले आणि ते बाजूला. शाहू महाराज म्हणाले याच्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. पण आता आम्हाला सांगितलं जातं आम्ही असं करू तसं करू. भाषेचे घाणेरडे झालेलं होत आहे. माझा आमदारांना आम्हाला मंत्र्यांना सुद्धा जोडणार आणि पक्षाला सुद्धा म्हणणार तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. मतांसाठी तुम्ही घाबरता. निवडणूक आली तर जरांगी उभा राहतो. निवडणूक आली तर जरांगी उभा राहतो. जरांगी उभा राहिला का पाया पडायला गेलो पैसे खामो घ्या म्हणून घ्या म्हणून घ्या. तरी काय चालू. पण तुम्ही जर एकत्र राहा आणि ठरवलं जे जे
धराणीच्या पायावर जाते जे जे त्या धराणीच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात त्यांना इलेक्शन मध्ये धडा शिकवणार. आणि तुम्ही एकत्र आलात तर काय होऊ शकतं. मला माहितीचे फक्त 2 उदाहरण मी देतो. मी एवढ्या मधून उभा राहिलो आमदारकीला, हे महाशय कुठे गेले नाही. 2 दिवस माझ्याकडे आले फक्त. मी नेहमी 7,000 निवडून यायचो, जास्त होतं. आणि यावेळी मिनिटासाठी यायला पाहिजे होतं. माझी मतं कमी नाही, पण मी निवडून आलो का. 2-3%, 1% मराठा माझ्याबरोबर ठाक राहिला. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सगळे ओबीसी एकत्र, सगळे दलित, सगळे आदिवासी, सगळे मुसलमान, सगळे मारवाडी, सगळे गुजराती, सगळे व्यापारी, सगळे एका बाजूला. ते बुलढाणा मनोज काय ते वंजारी समज होता, त्याला राष्ट्रपतीला तिकीट दिलं. तिथे शिंदेच्या वेळ होतं मराठा, आणि शिंदे त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यांनी आमची दुसरा मराठा तिथे दिला. आमच्या लोकांनी सांगितलं काय केला, आम्ही माघार घेतो. मला बोलतो, मी गेलो. म्हटलं नाही माघार पडलं तरी हरकत नाही, माघार नाही. चमत्कार झाला आणि काय नाही निवडून आले. तुम्ही एकत्र आले तर, पण तुम्ही हा तेली आहे, हे माळी आहे, हे माळी आहे, हे धनगर आहे. नाही, आपण सगळे उभे राहिला एकत्र तर राजकारण बदलू शकतो. आणि मला सगळ्या पक्षावर सुद्धा सांगायचा त्याच्याबरोबर काम राहिलो. तुम्ही जर तिकडे जाऊन आमदार आणि खासदार काय म्हणणार असाल आणि आमच्या विरुद्ध उभे राहणार असाल तर आम्ही सुद्धा त्याच मार्गाने तुमच्या विरुद्ध जायला तयार आहोत. राजकारणाचा फायदा तुम्हाला या सगळ्यांमध्ये आज ओबीसी समिती नेमली. मुख्यमंत्र्यांना मी भेटल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले त्यांची बात नाही, खोटी सर्टिफिकेट चालणार नाही. मला आनंद आहे. किंबहुना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मंत्रिमंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली. ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्या सुरुवात झाली. आणि सांगितलं की नाही खोटी सर्टिफिकेट असतील तर त्याला सजा करू. पण देवेंद्र साहेब अनेक लोक जे आहेत काय करतात तुम्ही सांगितलं. ओबीसी अंतर डीएनए आहे, अंतर्गत आहेच आहे. तुम्ही सुद्धा सांगितलं की हा सरकार ओबीसी अंतर बीजेपीचा डीएनए आहे, तो तुम्हाला सांभाळावा लागेल. कृतीनं तुम्हाला दाखवावं लागेल की ह्या ओबीसीला आम्ही सांभाळतो. ज्यावेळेला तुम्ही ओबीसीला सांभाळ त्यावेळेला हे दलित आदिवासी इतर सगळे लहान समाज तुमच्या पाठीमागे उभे राहतील. कारण तुम्ही गरीबांचे पक्षी असणार कुठच्याही दबावाला बळी पडतात. हे सत्य. आम्हाला मुंबईला जायच नाही, लाखो लोकांनी आणि दिल्लीला जाणार. दिल्लीला 2006 साली अखिल भारतीय मराठा समाज समता परिषद अखिल भारतीय फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि माधवराव फुले बस अख्खं रामलला मैदान भरलं होतं. आणि त्यावेळेला लालू प्रसाद यादव, शरद यादव
पवार साहेब, येचुरी साहेब अनेक लोक बघायला आले. अरे हे एवढे लोक कसे काय आले? सगळे ओबीसी. कारण हिंदुस्थानामध्ये सगळे ओबीसी आहे. सगळे समाज देशभर पसरले एका हातात. आम्ही खेळले आम्ही मंडळाला चॅलेंज करू. माहिती तरी आहे तुला माहिती तरी आहे का तुला 9 जिल्ह्यात ओके केलेलं मंडळ आयोग माहिती तरी आहे का तुला? त्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही मंडळ आहे का सगळ्या देशाचा प्रश्न आहे माहिती आहे का तुला? ते काही आजार नाही नाही का तिकडे गेल्यानंतर बांधलं आपलं तुझं बांधलं झालं. आणि दबावाखाली जर सरकार येणार असेल तर ओबीसीचा सुद्धा दबाव मागासवर्गीयांचा दबाव किती असतो हे सुद्धा आम्ही दाखवून देऊ. मला विचारले का ते असं मराठा समाजाचे जर मंत्री त्यांच्याकडे जातात कसं करतात तुम्ही पण ओबीसी आहे. हो म्हटलं मी ओबीसी जाती नव्हते शिवसेना करून मी कर्मानं सुद्धा आता ओबीसी झालो. मंत्री म्हणून सुद्धा मी ओबीसीत बसतो आणि ओबीसी म्हणून लढणार. आणि या साठी जे आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. तुम्हाला बोलवलं मुंबईला येणार का? तुम्हाला सांगितलं दिल्लीला यायचं येणार का? तुम्हाला सांगितलं बीडला चला नांदेडला चला. विदर्भामध्ये आहे अनेक आमचे आलेले आहेत वेगवेगळ्या संघटना आम्हाला तुम्हाला त्रास मराठा समाजाला सन्मान शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या ही काही मदत करायची ती करा. आता ओबीसी मध्ये नाही आणि दबावाखाली राजकारणाच्या दबावाखाली ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं राजकीय दबाव आम्ही हात दिला गेला जाईल तर ते देता कामा नये रद्द केलं पाहिजे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अधिक न बोलता आपल्याला एवढंच कळतं की आपली एकजूट काय आहेत. काही लोक आहेत गोष्टी करायची हे करतात मला विरोध नाही हे करणार. माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत राहील. काही लीडर त्या अंबरनाथ मीटिंगला आल्या रॅलीला मोठी मोठी भाषण केली. आनंद आहे. हा झेंडा घ्यायचा पुढे जायचं पक्षपेक्षा म्हणतात पुढे नंतर 5-6 रॅली झाल्या आम्ही बोलवतोय दबावाखाली जायचं शेवटपर्यंत. पवार साहेबांना पण सांगायचं तुम्ही आमच्यावर पोट ठेवताय चुकीचा. तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की ओबीसी मध्ये तुम्ही बोललात. माझ्याकडे वर्तमानपत्र काम करण्यात तयार होते. शरद पवार यांचं म्हणणं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेता येणार नाही. आम्ही तेच सांगतो तुम्ही आमच्यावर आम्हाला बोलतो समाजामध्ये खूप करते. आम्ही आमचं वाचवण्याला गेलो तर खूप करतो. हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं. हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं. वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता है. हम बोलायचं नाही. मला तुम्हाला सांगायचं याच्या पुढे तुम्ही सगळ्यांनी मजबूतीने उभं राहायचंय. मी तर उभं राहणार नाही. पाऊस वाऱ्याची तमा करायची नाही. कधी बोलवल्यानंतर
लोकशाही भ्रमणदादा करणार ते म्हणतात हल्ल्यावरती होती हल्ले अनंत मुझे भाले किल्ले असाच पाखर माथा आमचा जलाल खाली लवे तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशिवे तुफानातले वे आम्ही तुफानातले